अगं रडतेस कशाला? लग्न झालेल्या मुलीची आई आहे ना मी. येते तिची आठवण. त्यात ज्योती सुद्धा तिकडेच राहिली. प्रीतीला सोबत व्हावी म्हणून आम्ही गेला, म्हणून प्रीतीचं लग्न लवकरात लवकर उरकावं लागलं. पण आठवण येते आता. जरा एकटं पडल्यासारखं वाटतंय मला. अरे बापरे, आई हे म्हणजे एकदम डेंजर प्रकरण आहे. म्हणजे एकटं पडल्यासारखं कसं वाटेल ग? मी इथेच बसलीये आणि मग मी काय भूत वाटते तुला? हो 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 हो, एक मिनिट. आई ताप आलाय, बरं नाही वाटत आहे. हे बघ ही कीर्ती, टच कर. हे बघ इथेच आहे ना मी. तू फक्त शरीरानं इथेस, चित्त कुठं थाऱ्यावर असतं तुझं. तुझं तर जगच वेगळं. तुझं जग म्हणजे हे मोबाईल. आम्ही आपल्या माणसांच्या जगात राहतो बाई. तुझं काय वेगळंच काहीतरी. अरे देवा, काय या बाईचा माझ्या फोनवर डोळा आहे ना. देवाच चौक, सारखं सारखं माझ्या फोनला बोलून ना नजर लावेल त्याला. एक काम करते, तुझंच घे. बरं हा फोन इथे ठेवला. आता बोल आता. आई काय झालंय? बरं मला सांग काय करायचंय? अच्छा तुला रडायचंय. कसं रडायचंय? माझी प्रीती, माझी ज्योती की तुला मग मोठ्याने भोंगा पसरायचंय तुला. माझी प्रीती. म्हणजे मी म्हणतेय तुला जसंही रडायचंय, आय एम रेडी. मी तेच आहे, रडतो. मी आहे बिनधास्त. चेष्टा करतेस माझी? नाही गाई. ओके आय एम सॉरी. कशाला रडतीयस? आता बघ, प्रीतीताईचं लग्न झालं. आता थोड्या दिवसांनी, थोड्या महिन्यांनी, थोड्या वर्षांनी जेव्हा पण ज्योतिताईचं पण लग्न होईल, सगळं असतं मस्त सेमिस्टर वाईज चालू आहे, जसं तुला हवं तसं. का रडतीयस? आणि मुळात प्रीतीताईचं ठीक आहे, तिचं लग्न झालंय. ज्योतिताईचं काय, 3-4 दिवसांसाठी गेले, ती परत येईल आपल्याला पिडायला. कशाला रडतीयस उगाच? आपल्याला ज्योतीला भेटायला नाही ना ग जाता येत. पण ती तर इथे येऊ शकते की नाही? बरं आता हे लहान बाळासारखं रडू नकोस. मी एक काम करते, उद्या तिला कॉल करते आणि म्हणते ये बाई तुझ्या आईला भेटायला. हाय खूप एकटं वाटतंय तिला. मग तर झालं. तूच काय तो माझा आधार राहिलायस ग. हो ग बाई, मीच काय तो तुझा आधार. काय करतोस? काय करतोस? अरे तुला आधाराची गरज आहे म्हणून. हळू. तुझी काय अवस्था करून घेतली स्वतःची तू. घरच्यांना काय वाटेल तुझ्या? हे बघ काय वाटेल. काळजी पोटी ना माणसांचा जीव जातो की घरातनं बाहेर गेलेला माणूस दारू पिऊन घरात येईल की नाही याची भीती असते माणसाला. आणि तुझं काय चाललंय? काय रे, तुझी आत्या आहे, लक्ष दे. तुझी आत्या तुझ्यावर केवढं प्रेम करते माहितीये ना. दारू पिताना कधी तिचा विचार केलास का? तिला काय वाटेल? लहानाचं मोठं झालंस ना तिच्या समोर. हा, कधी विचार केलास का तिला काय वाटेल याचा? आणि तुला काय वाटतं रे इथे? तुला काय वाटतं? हा, तुझ्या या अशा वागण्यामुळे पुरुषोत्तम काकांच्या मनातून जागा निर्माण करू शकशील म्हणून ते तुझा तिरस्कार करतात. ते काय, जगातला कुठलाही माणूस तुझा तिरस्कारच करेल. ती बडबड करते रे माझी माय. जरा गप बसशील का? हा, आई शपथ, आजपर्यंत एकाने एवढी बडबड करून येणार दीपचा नशा उतरवला नव्हता. तू बाई हॅट्स ऑफ आहे तुला, हॅट्स ऑफ आहे. जा ना आता माझं तोंड. तू कुठे निघाली का एवढ्या रात्रीची? तुला काय करायचंय? तुझ्यासारखी दारू ढोसायला नाही चालले मी. मला काम आहेत म्हणून जाते. आधी जायचं ना, आधी जायचं होतं. एवढा वेळ इथे उभं राहून माझ्या समोर जे काय बडबड 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 केली, माझी सगळी उतरवली. आधीच गेली असती तर जरा बरं झालं नसतं का? आता मस्त. तुला आधाराची गरज होती, मला आधाराची गरज नाहीये. येते का डोक्यात? आधाराची गरज नाहीये. मी येतो तुझ्यासोबत. एक मिनिट, काय गरज नाहीये, मी जाईन. तुला माहिती आहे का, तिकडे तू रिक्षा काढते तिकडे, इथून थोडं पुढे गेलं ना राईटला, तिथे सगळे
काय तू दारुडे असते तिकडे कायला हसायला कायला कोण बोलतोय बघा. नाही नाही, ते स्वतः दारू पिऊन आलेला मुलगा मला दुसऱ्या दारुड्यांची भीती घालतोय. अगं ते दारुडे मी वेगळं आहे ग. मी फक्त दारू पितो. ते तुला माहितीये ते दारुडे त्यांना काय ते प्यायल्यावर सुचत नाही त्यांना. दारुडा हा दारुडा असतो, त्यात वेगळे प्रकार असतात हे मला माहित नव्हतं. दादा, हे सगळ्याची काही गरज आहे का? हो, कारण कधी कधी भावनांपेक्षा शब्द जास्त महत्वाचे असतात. झालं, झालं. आता जाऊ का मला? पण ती प्रीती कुठे आली अजून? तयार होते का ती? बरं, मी सांगायला आले होते की सत्यनारायणाची पूजा आहे आपल्याकडे. त्यावेळेला मला असं वाटतं ना की तू हीच साडी नेसावीस. आज तुला तुझ्या सुनेचं खरं रूप दिसेल. आज जर तिने दुसरी कुठली साडी नेसली तर तिचं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणीन. दादा तिला नेहमीच उशीर होतो. ठीक आहे ग. ठीक आहे काय, बरं असू दे, मी घेऊन येते तिला.